कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी जरा बोलू का? नको बोलूस। काय संबंध तुझा? हा, का आलास इकडे? मी तर फक्त अख्खी ऐक, शेवटचं सांगते तुला, प्लीज माझ्या कुटुंबात ढवळाढवळ करणं बंद कर। स्टे आउट ऑफ इट। आकाश, आकाश आई जाऊ दे. ऐक, आई अरे पण तुला सुद्धा कसं बोलला? आई मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही। मला माहिती आहे सर जरा डिस्टर्ब आहे, काय करणार आपण तरी। मला नाही बघवत आहे, माझा मुलगा माझ्यापासून लांब जातोय। हो असं काय करते आई? तुम्ही शांत व्हा बघू, आणि हे असं काही होणार नाहीये। मी तुम्हाला वचन दिलंय ना, मी असं काही होऊ देणार नाहीये। आकाश सर जर हट्टी असतील ना, तर मी पण हट्टी आहे। माझं वचन मी नक्की पूर्ण करणार। आकाश सरांना त्यांच्या ह्या त्रासातून लवकरच मी पूर्णपणे मोकळं करणार। कशी आहेस बाळा? इथे खूप त्रास होत असेल ना? आणि मी काही केलेलं नाहीये ग, तरी या ठिकाणी येऊन पडले। कसली शिक्षा मिळते मला? वसू बाळा, कळतंय का आम्हाला, पण आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर। आपण ना तुझ्यासाठी एक चांगला वकील शोधूया। हं? मी शार्दूलला कधीच माफ करणार नाही, हाय लागेल माझी त्याला। सुशीला शांत हो, हे पोलीस स्टेशन आहे। हं? आपल्याला वसूसाठी एकदम खंबीरपणे उभं राहायचंय। बाबा माझं सोडा, माझ्या बहिणीची काळजी वाटते मला। मी नसताना त्या शार्दूला रान मोकळं मिळेल। अगं असं कसं बोलतेस तू? हं? आकाशराव आहेत ना त्याची काळजी घ्यायला, पण तू सांभाळून राहा, अजिबात धीर सोडू नकोस। हं? नीट होईल सगळं। हो चला, वेळ संपली, आरोपीला चौकशीसाठी घेऊन जायचंय। ओ आरोपी काय म्हणताय हो? मुलगी आहे ती आमची, आणि तिने काहीही केलेलं नाहीये। ते कोर्टात बोलायचं, मला नको बोलून दाखव। चला उठा, मनीची काळजी घ्या। चला 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 बाबा आकाश सगळ्याशी बोलत राहा बाबा। कोर्टाने 2 दिवस दिले, तेवढा वेळ ना आपल्याकडे। बाकीचे पण केसेस आहेत, पटापटा बोलायचं। नवऱ्याला माने सुपारी का दिली? हे किलर सापडले कुठे? किती पैसे दिले त्यांना? किती पैसे दिले त्यांना? एवढा मोठा कट पैशासाठी केला होता की आणखी दुसरं काय कारण होतं? बाहेर लफडा चालू का तुमचा? तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडने म्हणून नवऱ्याला मारण्याचं ठरवलं का? नाही, काय बोलताय तुम्ही? मी असं काही केलेलं नाहीये। मग आम्ही काय टाइमपास म्हणून उभे आहोत? इथे आलो ना की प्रत्येक जण असंच बोलतो, और कानाखाली पडलेला की बरोबर सगळं ओळखतो। हे बघा, यांना तुमच्यावरती हात उचलायला लावू नका मला। बोल बोल लवकर, देईल तुझ्या कानाला ठेवून। मला मारू नका, मी काहीच केलं नाहीये। मी खरं सांगते, मी काही केलं नाही, मी काहीच केलं नाही। मी खरं सांगते, मी काहीच केलं नाही। मला मारू नका, मी काहीच केलं नाही। त्याचं काय आहे ना, सासू सासऱ्यांना आधीच डाऊट आहे, आणि केसमध्ये दुसरा कोणी आरोपीच नाहीये। अहो जज साहेबांना हिस्ट्री माहिती आहे ना, त्यांचं ते खोटं बोलणं, पहिलं लग्न लपवणं वगैरे वगैरे, त्यामुळे केस आपल्या फेवर मध्ये तर आहेच, फक्त तेवढा एव्हिडन्स मिळायला हवा। हो एवढंच ना, मिळणार ना, एव्हिडन्स पण मिळणार आणि खूप सारे पैसे पण मिळणार। पण त्याचं काय आहे ना, ते मी नाही देणार, ह्या मॅडम देणार। हा, तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या वसुंधराला कायमचं जेलमध्ये खडी फोडायला पाठवायचं म्हणजे पाठवायचं। हो पाठवायचे काय, जाणारच ना। कोण?
आई 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 रडू नको आई, नाहीतर मला पण रडायला येईल. तुला खूप त्रास होतो ना माझ्यामुळे. तू घरी चल ना, सगळं ठीक होईल. मी आता नाही येऊ शकणार घरी. पण का नाही येऊ शकणार? तू तर काहीच नाही केलं. मी एक काम करतो, मी त्या पोलिसांकडे सांगतो की माझ्या आईने काहीच नाही केलं. तुम्ही क्लास पकडून नाही ठेवू शकत. आई चल ना प्लीज. बनी बाळा, आई लवकरच आपल्यासोबत येणार आहे. आणि तू कशाला? मी आहे ना, मी बोलतो पोलिसांकडशी. हा, ते लवकरच सोडतील आईना. आई आताच तर आपण एकत्र परत आलो होतो ना, मग तू आता परत लांब का गेलीस? आपण एकत्र परत कधी येणार? लवकरच येऊ बाळ, मला पण तर हेच हवंय ना. काय होतं हे सगळं? का होतं मला मला खरंच काही कळत नाही. पोलीस सतत चौकशी करतात, सतत तेच तेच प्रश्न. मी त्यांना काय सांगू? हे आरोप खोटे आहेत. मी खरं सांगते, मी काहीच केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. बोला ना हो काहीतरी, म्हणा ना की तुमचा विश्वास आहे माझ्यावर. मी तुम्हाला खरं सांगते, बाकी कोण काय बोलणार मला फरक नाही पडत, पण माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. बोला ना प्लीज प्लीज आकाश. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर वसुंधरा. डोंट वरी, मी सगळे प्रयत्न करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढणार आहे. तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. असं रडून नाही चालणार. तुम्ही काहीच केलेलं नाही आहे ना, मग घाबरायचं नाही. पोलीस जे काही प्रश्न विचारतात त्याचे उत्तर द्यायचे. मी आहे, मी सगळं ठीक करेन. बाळा नीट राहशील ना रे. चिनू मनूची काळजी घ्या. आता तूच त्यांचा दादा आहेस की नाही? आई लवकर ये, आम्ही सगळे तुझी खूप वाट बघतोय. हो चला, वेळ संपली. ताई फक्त थोडा वेळ. चला आता, आधीच तुम्हाला खूप वेळ दिलाय. चला. आणि आई मम्मी चला चला चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.